चंदगड येथे पावसाळ्यात जीवनाचा अंतिम प्रवासही सोपा नाही. पाण्यातून वाट काढत करावे लागतात अंतिम संस्कार. पर्यायी स्मशानसेड उभारण्याची नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांची मागणी. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा अशी संत तुकारामांची अभंगवाणी आहे. मात्र चंदगडकरांच्या नशिबात हा शेवटचा दिवस सुद्धा पावसाळ्यात आला तर त्याहूनही बिकट काही नाही अशी अवस्था आहे. कारण संपूर्ण चंदगड शहरवासियांसाठी एकमेव स्मशानसेड ताम्रपर्णीच्या काठी आहे. मात्र पावसाळ्यात नदी लगेच पात्राबाहेर पडते आणि या स्मशानसेड भोवती पाण्याचा विळखा बसतो. अशावेळी एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या किंवा अन्य नातेवाईकांच्या शेतात माळावर अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र ज्यांची अजिबात शेती नाही अशा लोकांवर स्मशानशेडाला नेल्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी नातेवाईकांसह इतर नागरिकांची मोठी कसरत होते. कधी गुडघ्या इतक्या तर कधी कमरे इतक्या पाण्यातून वाट काढत शव आणि अंत्यविधीसाठी लाकडे न्यावी लागतात. नागरिकांची होणारी ही कुचंबना अनेकदा नगरपंचायत कारभाऱ्यांच्या नजरेत आणून दिली. मात्र अद्यापही त्यांचे डोळे उघडत नाहीत. किमान आत्ता तरी ते उघडावेत अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केली आहे. पर्यायी स्मशानशेड पाहिजे होतं. तेही अद्याप नगरपंचायतमध्ये आम्ही विषय मांडले होते 2 वर्ष झाले, परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय नाकारला आणि आज अशी परिस्थिती चंदगडमध्ये घडते की मयत झालेल्या माणसाला अग्नीसुद्धा व्यवस्थित येता येत नाही. कुठे ते शेतात न्या, कुठे माळावर न्या, ही परिस्थिती आहे. परंतु नगरपंचायतनी चांगला विषय घेऊन हा स्मशानशेड एक पर्यायी करण्यात यावा आणि आमच्या चंदगडवासियांकडून माझ्याकडून ही विनंती आहे. नगरपंचायतला पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तातडीने एक स्मशानशेड चंदगडमध्ये मंजूर करावी. धन्यवाद.